नमस्कार मित्रांनो, सुपर 50 या आगळ्या-वेगळ्या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला आमच्या शाळेच्या टॉयलेटमध्ये लपून बसलेल्या नागराजाचा व्हिडिओ बघायला मिळणार आहे. तर हे आहेत नागराज, की जे आमच्या टॉयलेटच्या या खिडकीमध्ये बऱ्याच दिवसापासून मुक्कामाला थांबलेले आहेत. सापाची माहिती जशी मुलांकडून मिळाली, तसं मी डहाणूतील सर्प मित्रांशी कॉन्टॅक्ट केला. बऱ्याच वेळेस त्यांना आग्रह केला येण्याचा, पण ते काही पोचले नाहीत. दिवसेंदिवस सापाची भीती वाढत चालली होती. मुलं आता या टॉयलेटमध्ये जाणंच बंद झाली होती. काही करून या सापाला बाहेर काढणं खूप आवश्यक होतं. त्यासाठी मी आज या सापाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केलेत. बघूयात का त्याच्यात काही यश मिळतं काय. हा साप या खिडकीत मस्तपैकी बाहेर 1-1.5 फूट निघायचा दररोज, इकडे तिकडे बघायचा. त्याला भक्ष्य मिळालं, पालीचे पिले, सरडे, ते भक्ष्य खाऊन तो पुन्हा त्या फटीमध्ये जाऊन लपायचा. बरं, त्याला फटीतनं बाहेर काढण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न केलेत, पण तो काही निघत नव्हता. मग आज निर्वाणीचा प्रयत्न म्हणून फिनाईलचं पाणी तयार केलं आणि त्या फटीमध्ये फिनाईलचं पाणी मी आता टाकलेलं आहे. आता बघा, ते सापाचं मुंडकं तुम्हाला दिसत असेल, थोडं तोंड बाहेर त्याने काढलेलं आहे. एवढ्या दिवसात अगदी मिजाशीत राहणारा हा फुरशा आज मात्र बाहेर निघण्याच्या पूर्ण मनस्थितीत मला दिसला. एरवी तो 2 फूट बाहेर निघालेला असताना आमची चाहूल लागली की तो पुन्हा बॅक टू पॅव्हेलियन असं त्याच्या त्या घरामध्ये लपून बसत होता. टॉयलेटचं बांधकाम झालं त्यावेळेस तिथल्या गवंड्याने इथं ही फट सोडली आणि त्यालाच या नागराजाने आपलं निवासस्थान बनवलं होतं. आज मात्र तो बाहेर निघणारच आहे. एरवी जसं मी तुम्हाला सांगितलं तसं तो दररोज एवढा बाहेर निघायचा, इकडे तिकडे बघायचा. आम्ही त्याला हुसकवण्याचा प्रयत्न केला की तो परत आतमध्ये शिरायचा. मग 1-2 तास निघायचाच नाही. परत शांतता झाली की एवढा बाहेर निघायचा. असं दररोजचा उपक्रम त्याचा सुरू होता. बरं, त्याला मारणंही सोपं होतं, पण कुठंतरी अंतर्मनातनं आवाज येत होता की याला मारून काय उपयोग? कारण साप हा माणसाचा म्हणजे शेतकऱ्याचा मित्र समजला जातो आणि तो मित्र आहेच. त्यामुळे त्याला मारण्याचा विचार मी सोडला. त्याचा उपद्रव बघता आमचे पवार सरही म्हटलं होतं, "सर, याला मारूनच टाकायचा, हा निघतच नाही." पण मी म्हटलं, "नाही, मारायचं नाही. त्याला आपण बाहेर काढूया, शांततेत काढूया." आणि शेवटी भगवंताने आज माझी प्रार्थना ऐकली. तो स्वतःहून एवढा बाहेर निघालेला आहे. बघूयात का बाहेर निघतो तर. हो, आज या नागराजाने माझी विनंती ऐकलेली दिसते. अरे बापरे, प्रचंड मोठासा साप. हे चिमुकलं इथून डोकावून पाहत होतं. त्याला आवाज दिल्यावर तो पळाला. जवळपास 3-4 फुटाचा हा साप. अगदी लालबुंद असा त्याचा रंग होता आणि तो आपल्या नैसर्गिक अधिवासाकडे वळलेला आहे. तो बाहेर निघाल्यावर मुलांनी एकच जल्लोष सुरू केलेला होता. मुलांनाच नाही, मलाही खूप हायसं वाटलं, कारण मला सापाची भीती तेवढी नाही, पण या चिमुरड्यांना मात्र सापाची भीती फार वाटत होती. ते बाथरूमला जाताना, टॉयलेटला जाताना सारखी घाबरत होती, पण नाईलाज होता. या कुंपणात तो शिरला आणि मला खात्री आहे की तो परत कधीच येणार नाही आता. मित्रांनो, कोकण आणि साप यांचं एक
घट्ट असं नातं आहे. शाळेतनं घरी जाताना नेहमीच साप दिसत असतात. रस्त्याला आडवे येतात म्हणजे आडवे जातात. साप कोणाच्या वाट्याला येत नाही. आपण क्षणभर थांबलो की तो त्याचा रस्ता क्रॉस करून झाडाझुडपांमध्ये निघून जातो. तसाच हा सुद्धा टॉयलेटमध्ये निघून या काटेरी कुंपणावर त्याचा मार्ग काढत जात होता. मुलांना तो दिसत होता. आता तो जिथं घर करून बसलेला होता तिथं मी तात्पुरती व्यवस्था म्हणून घट्ट असा चिखल तयार केला आणि या चिखलाने ती जी फट आहे ती बुजण्याचा प्रयत्न केलेला आहे. मित्रांनो, हा साप पूर्ण पाड्याचा विषय झालेला होता. आता पाड्यावर बऱ्याच जणांना या सापाची माहिती झाली होती. मी बऱ्याच जणांना रिक्वेस्टही केली की कोणी साप पकडणारा असेल तर पुढे या. पण 1-2 जण पुढे आलीत, पण तो मात्र एवढा चपळ होता, चतुर होता की माणसाची चावल लागताच तो आतमध्ये शिरायचा आणि असा शिरायचा की नंतर दिसायचाही नाही. शाळा सुटल्यावर तो बाहेर निघायचा. मुलं खेळायला येत होती, ती मुलं सांगत होती, सर तो बाहेर निघाला. मुलं बाहेर असताना तो थोडा निघायचा. शाळा भरली की तो परत बाहेर निघायचा भक्ष्य शोधण्यासाठी. असा त्याचा नित्यक्रम सुरू होता. इथं ही जी फट होती ही फट मी पूर्णतः बुजून टाकलेली चारही बाजूंनी. आता मला नाही वाटत होईल. या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सगळ्यांना एक कळकळीची विनंती करू इच्छितो की तुमच्या आजूबाजूला जर कुठेही साप दिसला तर अजिबात घाबरून जाऊ नका. सगळ्यात आधी सर्पमित्राला फोन करा. जर सर्पमित्र अवेलेबल नसेल तर तो जिथं लपलेला आहे तिथे त्याला लपू द्या. पण आपण काय करतो की साप दिसल्यावर सगळ्यात पहिली रिएक्शन आपली असते की त्याला मारा, तो म्हणजे आपला काळ, आपला शत्रू. पण इथंच आपली मोठी गल्लत होते. साप हा आपला शत्रू नसून तो आपला खूप जवळचा मित्र आहे. उंदरांच्या पॉप्युलेशनवर जर कोणी नियंत्रण आणत असेल तो म्हणजे साप. या जगात अन्नधान्याची सगळ्यात मोठी नासाडी करत असते ते उंदीर, घुस. आणि या उंदरांना फस्त करण्याचं काम साप करत असतात. म्हणून मित्रांनो, सगळेच साप विषारी नसतात. आज ज्या व्हिडिओमध्ये तुम्हाला साप दिसलेला या सापाविषयी मी बरीच माहिती घेण्याचा प्रयत्न केला. काही लोक म्हणत होते फार विषारी, काही म्हणत होते बिनविषारी. पण तो कसा होता माहित नाही, खरा काय. तर एकच की हा जो साप होता त्या सापाविषयी ज्या लोकांनी मला काही गोष्टी सांगितलेल्या होत्या की साप धूप धरतो, सर हा अशा अशा प्रकारचा साप आहे, तो गळ्यामध्ये विटोळं देऊन असं बघतो आपल्याकडे, तो लक्षात ठेवतो, बऱ्याच काही गोष्टी. पण हा साप एवढ्या दिवसापासून याचा अजिबात सुद्धा उपद्रव आम्हाला कोणाला झाला नाही. विशेष म्हणजे ते टॉयलेट मी स्वतः यूज करत होतो. तर मित्रांनो, ही जी जीवनसाखळी आहे, अन्नसाखळी आहे, त्या अन्नसाखळीमधला प्रत्येक घटक खूप महत्वाचा आहे. त्यामुळे आपण ज्या वेळेस असे हे नैसर्गिक जे आपले मित्र आहेत, साप याच्यासारखे जे प्राणी आहेत, त्यांना आपण जेव्हा मारत असतो त्यावेळेस आपण या अन्नसाखळीला कुठेतरी डिस्टर्ब करतो आणि त्याचा खूप मोठा परिणाम या पूर्ण मनुष्य जातीला नव्हे तर पूर्ण अन्नसाखळीला भोगावे लागतात. जर सापाला नैसर्गिक अन्न मिळत नसेल तर तो मानवी वस्त्यांमध्ये सुद्धा येऊ शकतो. तर कृपा करून या व्हिडिओच्या माध्यमातून एक पुन्हा विनंती करतो की सापाला मारू नका. त्याला सुद्धा एक स्वतःचा असा जीव आहे, त्याला अभयदान द्या, कारण तो तुमचा मित्र आहे. सापाला एवढी मेमरी नसते, एवढं त्याचा बुद्ध्यांक नसतो की तो तुमच्यावर डूब धरेल. या सापाची गोष्ट सांगतो. याला मी एक वेळा 3 आठवड्यापूर्वी त्याचं तोंड मी हलकसं दाबलेलं होतं की जेणेकरून तो थोडा त्रास होतोय या कारणाने इथून निघून जाईल, पण तो निघाला नाही. आणि त्याच्यानंतर मी 3 आठवड्यापासून तो टॉयलेट वापरतच होतो. पण ज्या लोकांनी गोष्टी सांगितलेल्या त्या सापाविषयी, भीतीविषयी, त्याचा परिणाम असा झाला की आज सकाळी मला हा साप स्वप्नात आला, सकाळी. आणि जसं या लोकांनी वर्णन केलं तसं तो माझ्या समोर आला.
तर मित्रांनो याच्यावरून मी या गोष्टीचा एकच अनालिसिस केला, तर मी माझ्या मनामध्ये अंतर्मनामध्ये जी सापाची भीती या लोकांनी घातली होती, असं करतो, ते मला प्रक्षेपित माझ्या मनपटलावर झालं आणि तसं मला दिसला. आणि मी आज ठरवले की याला आपण शांतपणे व्यवस्थित कुठलाही त्रास नाही देता बाहेर काढायचा, आणि त्याला बाहेर काढला, तो गेला सुद्धा. तर मित्रांनो, वन्यजीव रक्षण कायद्याची सगळ्यांनी अंमलबजावणी, त्याचा तो कायदा पाळा, त्याचा आपल्या प्रत्यक्षात तो अंमलात आणा, त्याचं रक्षण करा. कारण या पृथ्वी तलावर जसा आपला अधिकार आहे तसे या सर्व वन्य प्राण्यांचा, वन्य जीवांचा देखील अधिकार आहे. आणि हे सगळे सुरक्षित असतील तेव्हाच आपण सगळे सुरक्षित असणार. हीच आपली संस्कृती आहे की प्रत्येक जीव हा ईश्वराचा अवतार आहे, भगवंताचा अवतार आहे, असं आपण बघायला पाहिजे. पण कोणी असं म्हणेल की सर, जो आपला काळ आहे त्याने आपल्याला चावला, आपण मेलो तर मग. तर मित्रांनो, हेच पुन्हा सांगतो की साप कधी स्वतःहून दुसऱ्याला चावत नाही. जेव्हा त्याला असं वाटत असेल आपल्याला अटॅक होतोय तेव्हाच तो आपल्याला चावत असतो. हा व्हिडिओ तयार करण्यामागचा एकमेव शुद्ध आणि पवित्र हेतू हाच आहे की सापांचं रक्षण करणं, वन्यजीवांचं रक्षण करणं आणि ह्या जीवनसाखळीचा आदर करणं, रिस्पेक्ट करणं. कारण वसुदैव कुटुंबकम आपण जे म्हणतो त्याच्यामध्ये फक्त विश्वातले माणसंच नाही, तर या विश्वातले सगळे प्राणी मात्र, सगळे जीव हे आपल्या परिवारातले सदस्य आहेत. तुर्तास आपली रजा घेतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र.